नमस्कार. आज आपण काही खाजगी संवादांमधून वैवाहिक नात्यांमधली गुंतागुंत बघणार आहोत. हो. म्हणजे यात तक्रारी आहेत, समुपदेशकासमोर मांडलेली बाजू आहे आणि भविष्याची आशा पण आहे थोडी. नक्कीच. या सगळ्यामधून नेमकं काय महत्वाचं समोर येतंय ते आज आपण जरा उलगडून पाहूया. बरोबर. हे संवाद म्हणजे नात्यांमधल्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. संवाद कुठे चुकतो किंवा काय म्हणतात त्याला, अपेक्षा कशा कारणीभूत ठरतात आणि कधीकधी परिस्थिती पण नात्यांवर दबाव आणते. हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. हो. पहिला संवाद घेऊया. एक जोडपं आहे, ते समुपदेशकाकडे आलेलं दिसतंय. अच्छा. पती आपल्या पत्नीबद्दल तक्रार करतोय. तिला गमतीनं किंवा कदाचित जरा टोचूनच मिसेस पसारेवाला म्हणतोय. अरे बापरे. आणि तिच्या बोलण्याला तर चक्क फुकटचा टॉक टाइम असं नाव दिलंय. आणि यावर म्हणजे पत्नीचं उत्तरही भारी आहे. काय म्हणते ती? ती म्हणते पती कायम सायलेंट मोडवर असतो ना, म्हणून तिला दोघांच्या वाट्याचं बोलावं लागतं. हा, म्हणजे गंमत वाटली तरी खरं तर इथे संवादाची दरी दिसते स्पष्ट. अगदी. आणि त्यांच्यातला तो कपल वॉचचा किस्सा तर अजूनच म्हणजे. हो, तो तर मला पण आठवतोय. पतीने चक्क रिक्षावाल्याचा वेश घेतला होता पत्नीला ऑफिसमधनं आणायला. हो ना. पण मग झालं काय? दोघांच्या हातावर एकसारखं घड्याळ होतं ना ते कपल वॉच. बरोबर. त्यामुळे तो लगेच ओळखला गेला. आता ह्यात काळजी होती की अविश्वास होता, देव जाणे. खरं आहे. म्हणजे ही घटना एकाच वेळी काळजी पण दाखवते आणि कुठेतरी गैरसमज वाढवणारी पण वाटतेय. पत्नीची मुख्य तक्रार काय की पती तिचं ऐकत नाही आणि मुद्दाम उलट वागतो. आणि पतीला राग कशाचा आहे तर ती त्याला जन्मेजय नावाने चिडवते म्हणे. म्हणजे बघा किती लहान वाटणाऱ्या गोष्टी आहेत. हो ना. आणि ते डिलिव्हरी बॉय बनून रात्री अपरात्री पेस्ट्री आणणं, त्यामुळे तिचा अभ्यास बुडाला, हे सुद्धा म्हणजे जरा टोकाचं वाटतं. बरोबर. म्हणजे छोट्या वाटणाऱ्या गोष्टी कशा वाढत जातात आणि त्यातनं मोठे इश्यूज तयार होतात. अगदी. आणि पत्नी तर म्हणते की ती सुरुवातीपासून घटस्फोटाचा विचार करत होती. म्हणजे हे सगळं वरवरचं नाहीये. नाही. इथे म्हणजे बघायला गेलं तर किरकोळी वाटणारे वाद हे खरं तर एकमेकांच्या ज्या मूळ गरजा असतात ना, आदर, समजून घेणं, त्या पूर्ण न झाल्याचं लक्षण दिसते. संवाद पूर्णपणे हरवलाय. आणि मग दोषारोप सुरू होतात. हो. दोषारोप आणि हट्टीपणा जास्त दिसतोय. बरं. आता या टोकाच्या संघर्षातून जरा वेगळ्या वातावरणात जाऊ. दुसरा एक संवाद आहे. रम्या नावाची एक तरुणी आहे. ती एका गुरुजींकडून विचारते, पार्थ नावाच्या मुलासोबत तिचं लग्न जमेल का, असं काहीसं. अच्छा. म्हणजे इथे भविष्य आणि आशा आहे. हो. एकदम वेगळं चित्र इथे. आणि गुरुजी काय म्हणतात? गुरुजी तिला सकारात्मक प्रतिसाद देतात. प्रयत्नांती यश मिळेल असं सांगतात. बरं. इतकंच नाही तर ते तिच्या आणि पार्थच्या लग्नाचा अगदी हुबेहूब वर्णन करतात. मंडप, वधूवर, मंगळसूत्र, अक्षता, अरे वा, सनईचे सूर वगैरे सगळं. मग तर रम्या आणि तिची आई खुश झाल्या असणार. हो ना. अत्यानंदी होतात त्या. हो. पण काय? गुरुजी म्हणतात की त्यांचं बोलणं अजून संपलेलं नाही. अच्छा. म्हणजे अजून काहीतरी आहे पुढे. हो. इथे एक उत्सुकता आहे. पण यातून हेही दिसतं की कधीकधी आपण नात्याबद्दलची खात्री बाहेरून मिळवायचा प्रयत्न करतो. बरोबर बोललात. एकीकडे भविष्याची आशा तर दुसरीकडे नातं संपवण्याचाच प्रयत्न. अगदी. तिसऱ्या संवादामध्ये आपण परत एका जोडप्याला भेटतो, मिस्टर आणि मिसेस देशमुख. हे तेच जे घटस्फोटासाठी कोर्टात आहेत. हो. आणि यांची परिस्थिती खूपच वेगळी आहे. म्हणजे लग्न होऊन फक्त 1 महिना 28 दिवस झाले. काय सांगताय? फक्त महिनाभर? हो. आणि न्यायाधीश म्हणतात की कारणं किरकोळ आहेत, इतक्या लवकर घटस्फोट नाही मिळणार. पण या लग्नाची पार्श्वभूमी पण गुंतागुंतीची आहे ना. बरोबर. हे लग्न काहीतरी विशिष्ट परिस्थितीत, कदाचित दबावाखाली झालं होतं असं दिसतंय. आणि त्यांनी नंतर वेगळं व्हायचं ठरवलं होतं. हो. दोघांनी ठरवलं होतं. पण पतीने नंतर संसार करण्याचा प्रयत्न केला. पण पत्नी सुरुवातीपासून घटस्फोटावर ठाम होती. अगदी. आता कोर्टात दोघंही स्वतःलाच दोष नेत आहेत. म्हणजे काय म्हणतात ते? पत्नी म्हणते की माणूस म्हणून मला पतीबद्दल काही अडचण नाहीये, पण मी त्यांना नवरा नाही मानू शकत. कारण तिला वाटतं की ते तिला पत्नी मानत नाहीत आणि तिला आयएस व्हायचंय, तिला तिचं करिअर करायचंय. आणि पतीला या नात्यात अडकवून ठेवायचं नाहीये तिला. हो, असं ती स्पष्ट सांगते. म्हणजे इथे परस्पर आदर दिसतोय, पण तरीही नातं जुळलेलं नाहीये मुळातून. बरोबर. शेवटी मग कोर्ट त्यांना 6 महिन्यांचा तो काय म्हणतात त्याला अनिवार्य कूलिंग पिरियड देतं. हो. म्हणजे घटस्फोटावर पुन्हा विचार करण्यासाठी वेळ. आणि समुपदेशन पण करायला सांगितलं असेल. हो. समुपदेशनाची अट पण घातली आहे. पण गंमत बघा. काय झालं? कोर्टातून बाहेर पडल्यावर लगेच त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर. अरे देवा. आणि त्यावरून त्यांच्यात परत वाद सुरू. हेच तर.
म्हणजे वरवर जरी समीर राहण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांच्यातला तो मूळ तणाव, ती संवादहीनता तशीच आहे. म्हणजे छोटीशी गोष्ट पण संघर्षाला परत कारण ठरते. अगदी. तर या सगळ्या संवादांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नातेसंबंधात अपेक्षा, संवाद आणि परिस्थिती या सगळ्याची भूमिका किती महत्वाची आहे. खरंय. कधी संवाद हरवतो, कधी अपेक्षांचं ओझं होतं, तर कधी परिस्थितीच नात्याला वेगळा वळण लावते. आणि या सगळ्यावर विचार करताना म्हणजे एक प्रश्न मनात येतो. काय? की नात्यांमधली खरी समस्या ही वरवर दिसणारे हे किरकोळ वाद असतात की त्यामागे दडलेल्या एकमेकांकडूनच्या मोठ्या पण कधी बोलून न दाखवलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण न झाल्याची जी खोलवरची खंत असते ती खरी समस्या असते. खरंय. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. कदाचित यावरच विचार करायला हवा.